अनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मोहः अयम विगतः मम, याचा अन्वय असा आहे, हे भगवन, मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्मसंज्ञितं यत् वचाः त्वया उक्तं तेन मम अयम मोहः विगतः। हे भगवन, हे श्रीकृष्ण परमात्मन, मदनुग्रहाय माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी परमं गुह्यम अध्यात्मसंज्ञितम, अध्यात्मसंज्ञितम परमं गुह्यम, ज्याला अध्यात्माशी संज्ञा आहे किंवा नाम आहे, असं हे अध्यात्म नावाचं म्हणजे अध्यात्मशास्त्र किंवा ज्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात, हे ब्रह्मविद्या ही अत्यंत गुह्य असणारी ब्रह्मविद्या। यत वचाः, जे वचन, त्या विद्येसंबंधाने यत वचाः, जे वचन उक्तम, तू मला सांगितलं, जी वचनं किंवा जे बोलणं तू केलंस किंवा मला सांगितलंस, जे शब्द मला तू सांगितलेस, तेन मम अयम मोहा, तेन त्या तुझ्या वचनामुळं माझा अयम मोहा हा असणारा मोह नाम अविवेक, अज्ञानामुळं झालेला जो सारासार किंवा आत्मानात्मा यांच्याविषयी असणारा जो विवेक, तो विवेक अगोदर मला नव्हता, त्याविषयी अविवेक होता। म्हणजे मला आत्मा आणि अनात्मा यांचं पृथक्करण करण्याचं ज्ञान मला आतापर्यंत नव्हतं, त्यामुळं त्या आत्मस्वरूपासंबंधाने माझ्या ठिकाणी अविवेक होता, त्यालाच या ठिकाणी मोह वैचित्य म्हणजे विपरीत भावनेला प्राप्त होणं। जशी यथार्थ वस्तू आहे तशी त्या वस्तूला न जाणणं आणि त्या वस्तूला विपरीत रूपाने जाणणं, याला म्हणतात मोह। मोह वैचित्ये, या ठिकाणी पदार्थाचं मला यथार्थ ज्ञान झालेलं नव्हतं, परंतु अयम मोहा हा असणारा अविवेक तुझ्या शब्दामुळं विगतः, या ठिकाणी तो विशेषेण गतः म्हणजे परिपूर्ण रूपाने तो नष्ट झाला, म्हणजे हा अविवेक निघून गेलेला आहे। आता माझ्या ठिकाणी परिपूर्ण विवेक प्राप्त झालेला आहे। मला आता आत्मा काय आणि अनात्मा काय, सार काय असार काय, ग्राह्य काय त्याज्य काय याविषयीचा विवेक, सत्य काय मिथ्या काय, नित्य काय अनित्य काय, याविषयी आता मला कोणताही अविवेक राहिलेला नाही। मला पूर्णपणे याचा पृथक्करणाचं ज्ञान झालं। म्हणजे आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाहती पाही अनाहती, या ठिकाणी आत्मानात्मविवेक मला पूर्णपणे प्राप्त झालेला आहे, असा अर्जुन भगवंताजवळ निर्वाळा देतो। पुढे तर या ठिकाणी सांगतो की हे भगवन, हे कृष्ण परमात्मन, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही जे वचनं उच्चारलीत त्यामुळं माझ्या ठिकाणी असणारा अविवेक मोह हा पूर्णपणे निरस्त झालेला आहे, निघून गेलेला आहे। आता याविषयी भगवान माऊली सांगतात, मग पार्थो देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले, जे न बोलणे कृपानिधी। आता माऊलींनी पाठीमागं सांगितलं की म्हणून अर्जुनाच्या बोला सरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा, तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकी जो तरी। एकतर काय आहे, भगवान परमात्मा हा स्नेहाचं अवतरण आहे, म्हणजे जणू काही प्रेमाचा अवतारच आहे किंवा मूर्तिमंत प्रेम म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे। आणि त्या प्रेमामध्ये अर्जुन जो आहे तो अर्जुन म्हणजे जणू काही येरू स्नेहा घातले आहे माजवणं, त्याच्या ठिकाणी उन्माद निर्माण करणारा, असा कैफ निर्माण करणारा असा जर एखादा पदार्थ, जसं आपण म्हणतो नदीची या माशा घातले माजवणं,
तैसे जनवन कालवले असं समाधीच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. तसं हे माजवण म्हणजे नदीच्या माशा, त्यांना माजवण घातलं म्हणजे ते मासे काय तडफडून वर येतात. त्याप्रमाणे कारण का तर ते धुंद होतात किंवा त्यांना उन्मादग्रस्त होतात, कैप चढते. त्याप्रमाणे ह्या अर्जुनाच्या रूपाने या ठिकाणी त्या भगवंताच्या मूर्तिमान प्रेमामध्ये आणखी भर घातली, त्याच्यामध्ये माजवण घातलं आणि त्यामुळं आईशे मिळणी अशा प्रकारचं दोघांचं जेव्हा मिलन होतं त्यावेळेला वेगळेपण उरे हेची बहु, त्या दोघांमध्ये यत्किंचित भेद राहिला. ह्या संवादासाठी द्वैत राहिलं, ते किंचित द्वैत राहिलं, ते वास्तवातलं द्वैत नाही तर कल्पित द्वैत, किंचित त्या द्वैताचा पडदा राहिला. हे काही भेद सहिष्णू अभेद किंवा या ठिकाणी द्वैत सहिष्णू अद्वैत असा अद्वैत या ठिकाणी राहिलेलं नाही. पहिल्यांदा ते कल्पित आहे, पण त्याच्यामध्ये ह्या संवादामध्ये त्या कल्पिताची निवृत्ती होऊन अधिष्ठान रूपता येत असते, ती यावी. पण ती कशी राहिली हेच फार झालं, म्हणजे भगवंतांनी हेच फार केलं. म्हणून आता ह्या पुढच्या श्लोकापासून जो विषय येणार आहे त्याविषयी माऊली म्हणतात, मनवनी अर्जुनाच्या बोला सरिसा. आता हा अर्जुनाच्या बोलण्याबरोबर, म्हणजे अर्जुन आता जर पुढं बोलला का बोलतो न बोलतो इतक्या अवकाशामध्ये देव विश्वरूप होईल अपैसा. अर्जुन बोलला रे बोलला की लगेच अपैसा आपोआपच भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा विश्वरूप धारण करील आणि अर्जुनाला त्या विश्वरूपाचं दर्शन करवील. त्यासाठी फार काही लागणार नाही, अर्जुनाला फारसं बोलावं लागणार नाही. तोच पहिला प्रसंग ऐसा ऐकिजो तरी, तोच आता पहिलाच प्रसंग आहे, म्हणजे अध्यायाचा प्रारंभच होत आहे. त्या प्रसंगाविषयी तुम्ही आता चांगलं ऐका, एकाग्र चित्ताने ऐका. अर्जुन उवाच मदनुग्राहाय परमं गुह्यमाध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोयं विगतो मम. या श्लोकाचं व्याख्यान माऊली करतात. मग पार्थदेवाते म्हणे, मग आता यानंतर मग म्हणजे नंतर पार्थदेवाते म्हणे, पार्थदेवाला म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतो, जी अहो परमात्मन तुम्ही मज कारणे जे न बोलणे ते वाच्य केले. देवा तुम्ही पहिले का आहात? देवा तुम्ही कृपानिधी आहात, म्हणजे तुम्ही कृपेचं दयेचं भांडार आहात आणि दयेचं भांडार असणाऱ्या, दयेचा खजिना असणाऱ्या हे देवा तुम्ही काय केलं तर जे न बोलणे, जी गोष्ट बोलण्यासारखी नाही, म्हणजे जी गोष्ट शब्द प्रमाणाला कधीच विषय होत नाही आणि अशा अतिंद्रिय आणि शब्दाला अगम्य असे असणारी जी वस्तू त्याविषयी तुम्ही आत्तापर्यंत मला बोलणे केले, त्याविषयी तुम्ही मला आत्तापर्यंत निरूपण केलं किंवा तुम्ही त्याला बोलण्याचा विषय केला. म्हणजे हे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म दुर्ज्ञेय असं आहे आणि ते कोणत्याही प्रमाणाला विषय न होणार आहे, अतिंद्रिय आहे. परंतु तुम्ही त्या अतिंद्रिय तत्व मला अनुभूतीला यावं या रीतीने आत्तापर्यंत 10 अध्यायामध्ये तुम्ही अशा प्रकारचं हे अवाच्य तत्व देखील त्या ठिकाणी निरूपण करून मला सांगितलं. जे तत्व आहे ते अवाच्य आहे, परंतु ते अवाच्य आहे म्हणजे काय आहे त्याचं स्वरूप? तर त्याचं स्वरूप वास्तविक असं आहे की तो जो परमात्मा आहे तो एकम एव अद्वितीय असा आहे, की त्याच्या ठिकाणी तो एकम एव अद्वितीय या पदाने तो एकटा आहे, म्हणजे याचा अर्थ तो केवल आहे. त्याच्या ठिकाणी केवल असल्यामुळं तो घनीभूत आहे, निरतिशय व्यापक आहे, तोच एकटा परमार्थिक सत्तेतला आहे आणि त्याच्या अतिरिक्त सर्वांची प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रातिभाषिक सत्ता ज्या परमात्म्याला कधीच द्वैत निर्माण करू शकत नाही, कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. अशी स्थिती असताना परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णनच करायचं झालं तर त्याचं असं सांगतात की जै महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादींचे ठाय फिटती, तैजे देव होनी ठाकती, ते विसवणे शेषीचे. तर जै ज्या वेळेला महाभूते ही पंचमहाभूत ब्रह्मी आटती, म्हणजे ज्या वेळेला ह्या सर्व भूतांचा क्रमाक्रमाने लय होतो, पृथ्वी जलामध्ये, जल
अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये, आणि माया ही जेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होते त्यावेळेला ही महाभूते, ही सगळी महाभूतं कुठं होतात? ब्रह्मे आटती, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आटतात, म्हणजे लीन होतात. म्हणजे कल्पांताच्या वेळी जेव्हा हा महाप्रलय होतो त्यावेळेला ही महाभूतं ब्रह्मस्वरूपात लीन होऊन जातात. जीव महदादींचे ठाये फिटती, त्या ठिकाणी सर्व जीव म्हणजे सर्व असणारे जीव म्हणजे प्राणीमात्र, आणि महदादी म्हणजे त्या प्रकृतीपासून उत्पन्न झालेला सर्व कार्यरूप प्रपंच. प्रकृतेर महान तत्वअहंकारः तस्माद गणश्च षोडशकाः तस्मादपि षोडशकात पंचेभ्य पंचभूतानी. मायेचं कार्य असणारे प्रकृतीपासून तर महदादी म्हणजे महत तत्व हे ज्याचं आद्य कारण आहे. महत्त्व म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं पहिलं तत्व, त्याला महत्त्व असं म्हणतात. त्या महत्त्वाचंच पुढचं कार्य अहंकार आहे. त्याचं पुढचं कार्य पंचतन्मात्रा, पंच महाभूत आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन असं त्याचं कार्य आहे. तर हे सर्वच कार्य प्रलयाच्या वेळेला जे भिन्न वाटणारे जीव किंवा प्राणीमात्र हे आणि महत्त्व यांचं सर्वांचं ठाय फिटती. यांचं ठाय फिटती म्हणजे यांचा ठाव ठिकाणा फिटतो, म्हणजे नाहीसा होतो. म्हणजे या ठिकाणी हे मूर्त रूपात काहीही राहत नाही. आणि तै जे शेषीचे देव होणी ठाकती, आणि अशा वेळेला शेषीचे म्हणजे सर्वात शेवटचं जे ठिकाण आहे ते काय आहे? देव होऊनी ठाकती. देव ज्या ठिकाणी अशा प्रकारचं होऊन राहतात ते विसवणे, ते खरं काय आहे? सर्वांचं विश्रांती स्थान आहे, म्हणजे सर्वांचं लयस्थान आहे, सर्वांचं अधिष्ठान किंवा आधार आहे. म्हणजे कल्पांताच्या वेळेला फक्त एकच शेष उर्वरित कोण राहतो? परमात्मा. आणि तो परमात्मा हे सर्वांचं विसाव्याचं ठिकाण आहे. म्हणजे सर्वांचा प्रवास हा शेवटी परमात्म तत्वापर्यंतच होतो. येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयंत्य अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती. म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये सर्वच्या सर्व या ठिकाणी एकरूपतेला, समरसतेला, ऐक्याला प्राप्त होतात. असं तुमचं खरं स्वरूप आहे. होते हृदयाचे परिवरी रोविले कृपणाचे परी शब्द ब्रह्माशीही चोरी जयाची केली. त्यांनी सांगितलं ना, अर्जुनाच्या एक दो उत्तर असावे. अर्जुन फक्त एक दोनच शब्द बोलतो आणि ते म्हणजे एक दोनच वाक्य बोलतो, आणि त्या एक दोन वाक्याबरोबर काहीही विचार न करता भगवान अर्जुनाला अभिलषित असणारं जे विश्वरूप ते दाखवणार आहेत. त्याच्या पूर्वी अर्जुन भगवंताशी जी दोन उत्तरं करतो, जी वचनं बोलतो, ती वचनं या ठिकाणी सांगतात की अर्जुन काय म्हणतो? होते हृदयाचे परिवरी. हे देवा, तुमच्या हृदयाचे परिवरी होते म्हणजे हृदयाच्या परवरात, म्हणजे त्या हृदयाच्या माझघरामध्ये हे तुमच्या होतं. जे तुमचं मूळ स्वरूप आहे ना, की जीवाच्या सापेक्ष हा परमात्मा जीवांच्या कर्माचा फलदाता आहे. जीवाच्या सापेक्ष तो सर्वज्ञ आहे. जीवाच्या सापेक्ष तो सर्व शक्तिमान आहे. ह्या सगळ्या कल्पना आहेत, परंतु ह्या जीवाच्या सापेक्ष आहेत. तत्वतः परमात्मा आपल्या स्वतःला न्यप्तिरूप किंवा दृंगमात्र स्वरूप परमात्म्याला त्याचं नित्य ज्ञान आहे. परमात्म्याच्या ठिकाणी माया किंवा माया कार्य म्हणजे कार्य आणि कारण ह्या दोन्ही उपाधीचा परमात्म्याच्या वास्तव स्वरूपामध्ये त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. या सर्व कार्यकारणरूप प्रपंचाने परमात्मा अस्पर्शित अचुंबित असा आहे. आणि म्हणून त्याच्या हृदयाच्या माझघरामध्ये जे होतं म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तो परमात्म्याला आपल्या ब्रह्मरूपतेचं नित्य ज्ञान आहे. हे खरं त्याचं वास्तव स्वरूप आहे. तो आपल्या स्वरूपापासून त्याची कधीही च्युती होत नाही. म्हणून तर त्याला विष्णू सहस्रनामामध्ये अच्युत असं नामाभिधान आले. त्याचं ज्ञान, त्याचं सामर्थ्य हे कधीही च्युत न होणारं किंवा त्याच्या ठिकाणी क्षय, अतिशय इत्यादी दोषांनी विवर्जित
असं ते स्वरूप आहे आणि तेच त्याच्या हृदयाच्या परिवारामध्ये माझघरामध्ये होतं. आणि ते कसं होतं, इतकं रोविले कृपणाचे परी, त्या ठिकाणी त्या हृदयाच्या परिवारामध्ये म्हणजे माझं घरामध्ये ते एखाद्या कृपणाप्रमाणे कृपणाचे परी ठेविले होते, रोविले होते किंवा ठेविले होते असाही पाठ आहे. तर रोविले होते म्हणजे अगदी पुरून ठेवलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ परमात्मा आपल्या स्वमहिमेने राहणं, त्याचं जे वास्तव स्वरूप आहे त्याचं सर्वांना अज्ञानच आहे. ते इतकं त्यांनी हे इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सुयवे, नव्या अध्यायात सांगितलं. हे अत्यंत गुह्य नाही, गुह्यतर नाही, तर गुह्यातिगुह्य असं हे परमात्म्याचं स्वरूप किंवा परमात्म्याचं ज्ञान आहे. आणि ते त्यांनी तसंच ठेवलं होतं. म्हणजे त्याच्या दृष्टीनं जीव, जगतभाव, जीवभाव हे काहीच नव्हतं, कधी असूच शकत नाही असं होतं. म्हणजे आपण म्हणतो की काय, जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीवभाव आणि जगतभावाचा जीवाला, मुमुक्षु जीवाला गुरूंच्या साह्याने सत्संगामध्ये आपलं सत्शास्त्राचं चिंतन करून त्याला ह्या सर्वांचा जीवभाव जगतभावाचा बाध करावा लागतो. तो पुरुषार्थ परमात्म्याला करावा लागत नाही. कारण परमात्म्याच्या ठिकाणी हे ज्ञान नित्यच आहे, तो आपल्या स्वरूप महिमेतच आहे. म्हणून त्याने हे कोणालाही आपलं स्वरूप उघड केलं नाही. ते एखाद्या कृपण कंजूस पुरुषाप्रमाणे ते त्याने आपल्या हृदयाच्या माझघरातच ठेवलेलं होतं. आणि जे आपल्या हातात चोरिया आपण चीज, त्या आपल्या हातानेच आपल्या हाताला सुद्धा चोरून आहे. म्हणजे ज्याचं त्याला आपण सर्वांना विषय करतो, परंतु स्वतः कधीही स्वतःला विषय करीत नाही, इतरांनाही विषय होत नाही, इतरांनाही विषय करीत नाही आणि स्वतःलाही कधी विषय होणं शक्य नाही. असं ते आपल्या हाती चोरिया असं त्याचं स्वरूप होतं आहे. परंतु त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, मग आता निदान कमीत कमी अनंत शब्दराशी असा असणारा जो वेद, त्या वेदाने तरी त्या ब्रह्माला स्वरूप केलं का, विषय केलं की नाही असं कोणाला वाटेल. कारण काय, ब्रह्माला जाणण्याचं साधन काय, शास्त्र योनित्वात. जर शास्त्राच्या साह्यानेच परमात्म्याचं स्वरूप आपण जाणू शकतो. शास्त्र हे आहे ज्याच्या ज्ञानाची योनी, म्हणजे कारण, हेतू, साधन. परंतु तत्वतः पाहिलं तर ज्ञानोबाराय सांगतात, शब्द ब्रह्माची चोरी जयाची केली. तर ते म्हणतात, ज्याने ह्या शब्दब्रह्म किंवा वेद याची चोरी केली, म्हणजे सर्वज्ञ असणाऱ्या वेदालाही ते कळलं नाही. बरोबर ना? काय वेदाशी काही ना पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हाओ, देव का हो विटेवरी उभा. वेद जाणू गेला तोही मौनावला. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणजे जयाची, म्हणजे ज्या आपल्या गुह्य स्वरूपाची, तात्विक स्वरूपाची चोरी कोणाला केली, तर शब्दब्रह्माशीही चोरी. शब्दब्रह्म म्हणजे वेद, त्याच्या वेदापासूनही त्याने आपलं स्वरूप चोरून ठेवलं आहे. म्हणजे वेदाला नीती शब्दाने कार्यकारण प्रपंचाचा निराश करता आला, परंतु इदम रूपाने ब्रह्माचं कथन करता आलं नाही. आणि हे सर्व कोणी केलं, त्या परमात्म्यानेच ह्या शब्दब्रह्माचीही चोरी केलेली आहे, शब्दब्रह्माशी चोरी केलेली आहे. म्हणजे शब्दब्रह्म वेद तो सुद्धा त्याच्या वास्तव स्वरूपाचा विषय होण्यापासून तो परमात्मा दूर राहिला आहे. ते तुम्ही आजी आपुले मजपुढा हे फोडिले, जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर्य हरे. इथं सांगतात, जे ते तुम्ही आजी आपुले, असं जे स्वरूप अत्यंत गुह्यातिगुह्य आहे, ते आजी आपुले मजपुढा हिये फोडिले. आज तुम्ही आपलं, म्हणजे आपलं वास्तव स्वरूप, त्या स्वरूप मजपुढा माझ्यापुढं हृदय हिये फोडिले, म्हणजे तुमचं हृदय फोडलं, म्हणजे हृदय मोकळं करून दाखवलं. म्हणजे आज माझ्यापुढं तुमचं हृदय उघड करून दाखवलं. म्हणजे जे चोरून ठेवलेलं जे स्वरूप, ते स्वरूप आज माझ्यासाठी अनावृत्त करून, माझा आवरण भंग करून, मला आता असत्वापादक आणि
आभानापादक अनानंदापादक सर्व आवरणांचा भंग करून अनावृत्त स्वरूपात तळहाताच्या आवळ्यासारखं तुम्ही मला स्पष्ट केलेलं आहे. बरं, ही गोष्ट काही सामान्य नाही. तर हे जे आत्मतत्व तुम्ही मला आज उघड करून दाखवलं, त्याचा साक्षात्कार करून दिला, ते साक्षात्कार करणं किती कठीण आहे. त्याच्यासाठी भगवान शंकर ते ना, आम्ही कापडी रे कापडी, काय उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. भगवान शंकर जे ह्या तुझ्या मोक्ष मार्गाचे कापडी किंवा यात्रेकरू आहेत, त्यांनी यासाठी काय केलं तर यासाठी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला आणि जया अध्यात्मा, ह्या अध्यात्म म्हणजे आत्मानम अधिकृत्य, ज्या आत्माला विषय करण्यासाठी हरे ऐश्वर्य ओवाळिले. शंकर परमात्म्याने आपलं जेवढं ऐश्वर्य होतं ते सर्व ऐश्वर्य त्याच्यावरून ओवाळून टाकलं. म्हणजे त्या ऐश्वर्य मिळवण्यासाठी तो काय झाला, स्मशानाशी वास रुद्र करी ना, स्मशानामध्ये वास करायला लागला. भस्म उठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हर, भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. अशा प्रकारचा हा भगवान शंकर यांनी सर्वच असणारं, ही एक जगताच्या प्रलयाची देवता, पण तिनं ह्या अध्यात्म म्हणजे आत्मस्वरूपाचा आपल्याला यथार्थ अनुभूती व्हावी म्हणून एवढा मोठा परित्याग केला. त्याला म्हणतात की आपलं ऐश्वर्य सर्व त्याच्यावरून ओवाळून टाकलं. येची क्षेत्र अभिमाने, राज्य तेजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. असं एवढं म्हणजे याचा अर्थ हे तत्त्वज्ञान प्राप्त होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्याच्यासाठी उदाहरण इतकं मोठं दिलं की राज्य तेजिले ईशाने, यांनी कैलासाचा राज्याचा सुद्धा त्याग करून भगवान परमात्मा स्मशानात वस्ती करतो आणि त्या ठिकाणी हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी इतका मोठा त्याग केलेला आहे. ऐश्या पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा, लाच करून म्हणून कोळसा कामू केला. म्हणतात की एवढं मोठं भगवान शंकर त्यांनी हे स्थिती प्राप्त होण्यासाठी हा एवढा मोठा काम, तर त्या कामाचा कोळसा करून टाकला, त्या कामाला दग्ध केलं. म्हणजे हे प्राप्त होण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी सर्व असणाऱ्या अवगुणांचा पूर्णपणे परित्याग केला. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझपासून भिन्न कैचे. आता ते म्हणतात अशी जी वस्तू आहे की जिच्यासाठी भगवान शंकरांनी आपलं सर्व ऐश्वर्य ओवाळून टाकलं, ते वस्तू, अशी ती वस्तू म्हणजे ते आत्मतत्व स्वामी, अहो स्वामी श्रीकृष्ण परमात्मा, एकी वेळा तुम्ही मज दिली. एकी वेळा म्हणजे अचानक, एकदम, म्हणजे हे जे असणारं सर्व ऐश्वर्य याचा मला एकदम काही कष्ट न होता एकी वेळा एकदमच तुम्ही मला दिली, म्हणजे अनावर्त करून उघडी असा तुमच्या स्वरूपाचा साक्षात्कार मला तुम्ही करून दिला. हे बोलो तरी, आता हे जर आम्ही बोलायचं की तुझी गोष्ट अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे आणि ती गोष्ट तुम्ही आम्हाला अत्यंत सुलभ करून दिली, असं मी जे बोलत आहे, तर ते म्हणतात हे बोलो तरी. आता आम्ही जरी हे बोलायचं म्हटलं तरी बोलण्याचं काही काम नाही. कारण का, बोलो तरी आम्ही तुझपासून कैचे भिन्न, आम्ही तुम्ही जर भेदच नाही, ऐके नाही, हरिहरा भेद नाही करू नये वाद. तसं अर्जुन आणि परमात्मा हे नरनारायणाची रूपं ही दोन्ही एकच आहेत मुळात. जर तू आणि मी वेगळा असतो तर मग मी तुला असं म्हणायला पाहिजे होते की तू मला ते गुह्य ज्ञान दिलं, पण द्यायला तुमच्यात आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मुळात भेदच नाही. म्हणजे तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे का तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही, तेव्हा तुम्ही हे मला वस्तू एकदम दिली, परंतु हे बोलण्याचं सुद्धा काम नाही, कारण देणारच, कारण तुमच्या आमच्यामध्ये भेदच कुठे आहे. तुमचा आणि आमचा इतका अभेद आहे की त्या ठिकाणी तुम्ही मला दिलं याचंही फार नवल करण्याचं कारण नाही. बोलण्याचं पण त्याचं प्रकाशन बोलण्याने करणं हे सुद्धा बरोबर नाही, असं अर्जुन म्हणतो. परी साचची महामोहाची पुरी, बुडालिया देखोनी शिसवरी, त्वा आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते.
तो म्हणतो हे जरी खरं असलं, परंतु म्हणजे आपलं जरी आपलं स्वरूप तत्वतः एक असलं तरीसुद्धा माझी आत्तापर्यंत झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीच्या दृष्टीनं हे मला बोलावं लागलं किंवा आपोआप माझ्या मुखातून हे उद्गार आले. ते उद्गार का आले त्याचं कारण सांगतात परी. परंतु तू न आम्ही समजा तुझ्या माझ्यामध्ये भेद नाही पण अभेद आहे, पण मला जर भेद वाटत असेल आणि अभेदाचं अज्ञान असेल, बरोबर ना, तर याचा अर्थ या अभेदाचं ज्ञान तुम्ही मला करून दिलं म्हणूनच माझा हा महामोह निवृत्त झाला, अविवेक निवृत्त झाला. ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. म्हणून म्हणतो परी परंतु महामोहाचे पुरी बुडाली या साचची. म्हणजे हे जरी आपलं ऐक्य असलं परंतु साचची खऱ्या अर्थाने माझी स्थिती काय आहे तर महामोहाची अपरी. महान असणारा मोह म्हणजे अज्ञानापासून उत्पन्न होणारा जो अविवेक, त्या अविवेकाच्या पुरामध्ये किंवा महामोह या अज्ञानाला म्हणतात. महामोह म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानाच्या पुरामध्ये शिसवरी बुडालिया देखोनी. मी त्या अज्ञानाच्या पुरामध्ये शिसवरी म्हणजे अगदी शेंडी सकट मस्तकापर्यंत मी बुडालो होतो, म्हणजे त्याच्यामध्ये निमग्न झालो होतो. म्हणजे मी पूर्णपणे अज्ञानाच्या सागरामध्ये गटांगळ्या खात होतो किंवा अज्ञान आणि अज्ञान कार्य अविवेक यांच्या समुद्रामध्ये मी सारखा निमज्जन करीत होतो. अशा प्रकारची स्थिती असताना तो आपणपे घालोनी. त्या ठिकाणी तू आपणपे म्हणजे स्वतः, घालोनी म्हणजे उडी घालून, तू स्वतः त्या ठिकाणी आपल्या उडी घालून मग श्रीहरी माते काढिले. हे श्रीहरी मग तू त्या महामोहाच्या पुरातून स्वतः मला तारण्यासाठी त्या महामोहाच्या पुरामध्ये उडी टाकली आणि मग म्हणजे माझ्यासाठी तू सगुण साकार होऊन माझा श्रीगुरु रूपाने तू माझा अंगीकार केला, शिष्य रूपाने तू माझा अंगीकार केला आणि मला ह्या महामोहाच्या पुरातून माते काढिले, मला बाहेर काढलं. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तू म्हणजे तुला मी अज्ञानाच्या पुरात बुडत होतो, पण तुला सुद्धा त्या अज्ञानाच्या पुरात त्या अध्यारोपाची भाषा करून नंतर अपवाद करून अध्यारोप अपवाद करून मला माझ्या स्वरूप स्थितीवर आरूढ करण्यासाठी तुला सुद्धा त्याच्यामध्ये जणू काय अज्ञान आहे असं म्हणणं ही सुद्धा काय आहे, महामोहाच्या पुरात तुला सुद्धा उडी टाकण्यासारखं आहे. वास्तविक इथं काय, तू ज्ञान आणि अज्ञान यांच्या अतीत असणारं तुझं विशुद्ध स्वरूप, पण ते स्वरूप दयेनं घनीभूत होऊन ओतप्रोत माझ्यावर असणारी अनुकंपा, त्यामुळं तू ह्या पुरात उडी टाकली असं सांगतात. तू एक तू वाचोनी काही विश्वी दुजियाची भाषा नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणू. आता अर्जुना तू काय म्हणतो, तू तर खरा काय आहे, ब्रह्मरूपच आहे आणि तू म्हणतो की मी महामोहाच्या पुरात बुडालो होतो. असं तू कसं म्हणतो? देवा बुडालोच होतो. कसा बुडालो होतो त्याचं स्पष्टीकरण करतात. खरं जर पाहिलं तर बंधाकालेपी बंधा भावा, ज्या वेळेला मी बंध होता तेव्हाही बंधाचा अभावच होता, परंतु तुम्हाला आम्हाला मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी अर्जुन याचं स्पष्टीकरण करतो. पूर्वीचा अज्ञानात होतो, आता अज्ञानी पुरुष जेव्हा गुरुकृपेने त्याला ज्ञान होईल तेव्हा त्याची असणारी जी धारणा किंवा त्याचं बोलणं, त्याचा निश्चय कसा असतो प्रारंभाला ते सांगतात. एक तू वाचून काही, एकट्या तू वाचून काहीही विश्वी, ह्या विश्वी एक तुझं वाचून काही. ह्या जर विश्व पाहिलं तर ह्या विश्वामध्ये तुझ्या वाचून दुजियाची भाषा नाही, दुसऱ्याच्या गोष्टच नाही. म्हणजे तुझ्या वाचून दुसरा मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. ह्या जगामध्ये किंवा मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा एव. जसा अनेक मणी असले तर त्या मण्यामध्ये माळ हा शब्द येण्यासाठी जर त्याच्यामध्ये एकच धागा असतो की नाही, त्या धागे वाचून ते मण्यांना कधीही सत्ता म्हणजे त्यांचं मण्यांचं जर सूत्र ओवलेलं नसेल तर त्या ठिकाणी माळ हे नाव त्याला कधीच येणार नाही. तसं विश्वामध्ये द्वैत जर म्हणायचं असेल तर द्वैताला जर अद्वैताचं अधिष्ठान नसेल तर द्वैत या नावाचा प्रयोगसुद्धा होणार नाही. तसं जगामध्ये परमात्म्याची व्याप्ती नसेल
परमात्मा जर सूत्ररूपाने याच्यामध्ये अनुश्युत नसेल तर जग हे नावसुद्धा आपल्यासमोर येणार नाही. विश्वी दुजियाची भाषा नाही. या विश्वामध्ये दुज विश्व म्हणून एक स्वतंत्र सत्ता स्फुरण असणारा पदार्थ आहे असं कधीच होणार नाही. त्याच्यामध्ये द्वैताची गोष्टच नाही. हां, असं आहे. परंतु ते म्हणतात मग नाहीच आहे ना. परंतु ते म्हणतात नाही, पण आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणू. द्वैताची गोष्ट नाही, पण आमचं कर्म असं आहे, आमचं पापकर्म असं आहे की ज्यामुळं आमच्या पापाने आम्हाला असा प्रतिबंध केला की विश्वामध्ये दुजं नाही हे आम्हाला कळलं नाही. उलट विश्वामध्ये एक आहे की नाही याविषयी आम्हाला संशय राहिला आणि द्वैत आहे आणि ते सत्य आहे असाच आमचा निश्चय राहिला. असा व्हायला नको होता, परंतु आमचे कर्म पाहिजे. आमचं कर्म म्हणजे याच्यामध्ये आम्हाला ह्या ज्ञानाला प्रतिबंधक असणारं आमचं अनंत जन्माचं पापच असं होतं की त्या ठिकाणी जे आम्ही आथी म्हणू, आम्ही म्हणलं नाही नाही द्वैत नाही काय, द्वैत आहे, द्वैत सत्य आहे. जर द्वैत नसतं तर प्रतीतीला आलं कसं असतं? प्रतीतीला आलंच नसतं. ज्या अर्थी प्रतीतीला येतं त्या अर्थी जगत नावाचा पदार्थ आहे. आणि ब्रह्म आमच्या प्रतीतीला येत नाही, कोणत्याही इंद्रियाला मनबुद्धी वाणीला गोचर होत नाही, ते नाहीच आहे. आणि जे प्रतीतीला येतं तेच सत्य आहे, म्हणून आम्ही आथी म्हणू. त्या जगाला सत्ता आहे, आथी म्हणजे सत्ता आहे असं आम्ही आत्तापर्यंत म्हणू. असं आत्तापर्यंत आम्ही म्हणत होतो. कसं कसं त्याचं स्वरूप होतं? आम्ही असं म्हणत होतो की मी जगी एका अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवाते या स्वजनू आपुले म्हणे. मी काय म्हणत होतो आतापर्यंत? जगी मी एका अर्जुन. हे जग ज्या अनंत व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये मी एक अर्जुन नावाची व्यक्ती आहे. मी क्षत्रिय आहे, मी पांडव आहे. अशा प्रकारचा देही अभिमानू आहे. ह्या जो 3.5 हाताचा देह, त्या देहालाच अर्जुन असं संबोधून मी अर्जुन आहे असं आत्तापर्यंत मी म्हणत होतो. त्याचा अभिमान होता, देहाभिमान, देह तादात्म्याभिमान ठेवून मी आत्तापर्यंत होतो. अर्जुन म्हटलं की ह्या शरीराला अर्जुन असं नाव आहे, तो आणि तेच माझं स्वरूप आहे असं मी आत्तापर्यंत समजत होतो. आणि एकदा देहाला मी म्हटलं का देह संबंधियांना मी माझं असं म्हणतो, आहे की नाही. मनुष्याच्या जीवनात जेवढी दुःख येतात त्याचं कारण उपदेशशास्त्रीमध्ये सांगितलं, अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. दोनच वस्तू जगात मनुष्याला दुःख देतात. मी शरीर आहे असं म्हणणं आणि शरीर संबंधी असणाऱ्यांना माझं म्हणणं, हे मनुष्याला दुःख, ही दुःखाची 2 स्थानं आहेत असं भगवत पूज्यपाद सांगतात. म्हणून तुकाराम महाराज तर याच्यावर एकदम स्पष्टपणे एक निर्वाळा देतात. तो काय देतात? देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना, दुःख संबंधरहित असं सुख, निर्भेळ सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा निंदा कोणाची करा, उपेक्षा कोणाची करा, त्याग कोणाचा करा? तर या ठिकाणी देह आणि देह संबंधी हा मी आहे, देह म्हणजे मी आहे आणि देह संबंधी माझे आहेत, हे सर्व दुःखांचं मूळ आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं इतरे वंदावी श्वान सुकरे. तुम्ही कुत्र्याला, गाढवाला, डुकराला नमस्कार करा, पण ह्या देहाला कधीही देहासंबंधाने तादात्म्य भ्रांती आणि देहसंबंधी आपल्या काकड्याच्या अभंगामध्ये ना काय धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. अरे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्रीहरीच्या संत चरणी भावधरा क्षणक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापानो. का विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती असं वर्णन करतात. तर अर्जुन म्हणतो की कौरवाते या स्वजनू आपुले म्हणे. आणि हे जे कौरव आहेत ते माझे बांधव आहेत आणि युद्धामध्ये मी त्यांना कसं मारू
कारण ते माझे खरं बांधव शब्दच असा आहे, बध्नाती इति बंधू. जो मनुष्याला बांधून टाकतो त्याचंच नाव बांधव आहे, त्याचंच नाव काय आहे, बंधू असं आहे. याही हे अध्यात्मदृष्टीनं जर तुम्हाला व्यवहार सांभाळायचा असेल तर आम्ही भरत काय राम आणि भरताच्या प्रेमाचं वर्णन करून सांगू. याही वरी याते मी मारीन, म्हणे तेने पापे केरी गेन, आयशे देखत होतो दुःस्वप्न, तो चेवविला प्रभू. याही वरी मी एक तर देह मी आहे, देह संबंधी माझे आहेत असं म्हणत होतो, आणि याही वरी आणि आणखीन माझी काही तेवढ्यावरच थांबलो नाही, त्याच्यानंतर याच्यापेक्षा आणखी याते मी मारीन, यांना मी काय करील, मारीन. आणि जर यांना म्हणजे ह्या कौरवांना जर मी मारील तर तेने पापे केरी घेणं, तर त्या कौरवांना माझ्या बांधवांना मारल्यामुळं उत्पन्न होणारं जे पाप, त्या पापाचं फल म्हणून मी केरी घेणं, मी कुठं जाईल म्हणजे कोणत्या नरकात जाईल. हे जे 28 नरक वर्णन केलेले आहेत का 29, त्या नरकांमध्ये मी कोणत्या नरकाला बरं जाईल, कारण मी बांधवांचा नाश केला. आणि आयशे देखत होतो दुःस्वप्न, अशा प्रकारचं एक दुष्ट स्वप्न मी आत्तापर्यंत पाहत होतो. म्हणजे आत्तापर्यंत मी एकाच चिंतेत निमग्न झालो होतो की ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये हे जे कौरव समोर उभे राहिलेले आहेत तर ते माझे बांधव आहेत, आणि राज्यलोभाने जर मी यांना मारलं तर त्याच्यामुळं मला पाप लागेल. त्यांनी पाठीमागं सांगितलं की संकरो काय काय होईल, काय श्लोक आहे की यांना मारलं पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया दोषैरेतहि कुलग्नानाम वर्णसंकर कारकैहि का वर्णसंकर कारकैहि उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. अशा प्रकारचा विचार अर्जुन करत होता. म्हणून तो म्हणतो की आयशे देखत होतो दुःस्वप्न, हे दुष्ट प्रकारचं स्वप्न मी पाहत होतो आणि त्यामुळं खूप दुःख भोगत होतो कारणा वाचून. परंतु स्वप्नातलं दुःख कारणा वाचून मिथ्या, पण सत्य समजूनच भोगत असतो ना. ज्या काळात स्वप्न पडतं त्यावेळेला स्वप्न मिथ्या आहे असं कळत नाही, पण मग त्यावेळेला काय करावं लागेल तर त्याला स्वप्नातलं दुःख नाहीसं करायचं असेल तर त्याला उपाय काय आहे, त्याला जागृती हाच उपाय आहे. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, दुसरं काही नाही. म्हणून म्हणतात की देवा तू काय कार्य केलं, तो चेवविलो प्रभू, तुम्ही मला हे स्वामी श्रीकृष्ण परमात्मन चेवविलो, मला तुम्ही जाग केलं. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची आरती रोहिणी पित. आतापर्यंत आपली काय स्थिती होती हे अर्जुन सांगतो. आतापर्यंत जीवन कसं होतं आणि आता जेव्हा तू माझ्यावर कृपा केली, तू मला ह्या अज्ञानातून बाहेर काढलं, तर ते कसं झालं तर देवा हे परमात्मन गंधर्व नगरीची वस्तू लक्ष्मीपती, दोन विशेषण देतात. देवा म्हणजे तुझं अलौकिक सामर्थ्य आहे आणि तू लक्ष्मीचा पती आहेस, म्हणजे तू मायापती आहेस. हे जे मी बुडत होतो ना, हा प्रभाव कोणाचा होता, मायेचा. जीव हा काय आहे, मायेच्या अधीन आहे आणि परमात्म्याच्या अधीन माया आहे, एवढाच फरक आहे. म्हणून या ठिकाणी मनुष्याने ह्या मायेतून तरून जायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, काय, जे सर्व भावे येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, त्या आईलीत तडिये सरले माया जळ. ज्या पुरुषाला ह्या मायारूपी समुद्रातून तरून जायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, परमात्म्याला शरणागती करणं. का बरं जीवाने परमात्म्याला शरणागती केली तर काय होईल, तर जी माया जी आहे तर ज्या मायेतून जीवाला स्वतःच्या सामर्थ्याने तरून जाता येत नाही, कारण जीव हा मायेच्या ताब्यात आहे. आणि परमात्म्याला का शरण जायचं तर परमात्मा ही काय आहे, परमात्म्याच्या अधीन माया आहे. परमात्म्याला शरणागत झालं तर होईल काय,
तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. ती त्याची काय होते, दासी होते, त्याच्या चरणाजवळ ती नतमस्तक होते आणि आपला प्रभाव दाखवत नाही. तो सगळा अभंग आहे. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. आपला अनुभव सांगतो की देवा आत्तापर्यंत मी काय करत होतो, गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो. मी राहत कुठं होतो, आम्ही एका मोठ्या शहरात राहत होतो. कोणत्या, गंधर्व नगरामध्ये राहत होतो. म्हणजे आकाशामध्ये ढग आल्यामुळं ते ढगांचे जे आकार होतात ना, तिथं सैनिक, मोठमोठे राजे रजवाडे, सगळ्याच्या सगळं दिसतं आणि तिथलंच आनंद मानत होतो. पण ते नगर म्हणजे काय होतं, एक ढगांचे आकार होते आणि त्याला ते खरं नगर होतं का, परंतु त्याला म्हणतात गंधर्व नगर. आकाशात ढगामुळं निर्माण झालेल्या निरनिराळ्या आकारांना त्या ठिकाणी नगराची कल्पना केली आणि त्या वस्तीमध्येच मी आत्तापर्यंत राहत होतो. म्हणजे जे मिथ्या आहे त्या मिथ्यामध्येच मी सत्य समजून आत्तापर्यंत माझं जीवन जे आहे ते त्याच्यामध्येच व्यतीत करीत होतो. परंतु ती वस्ती सोडून निघालो. आता त्या वस्तीमध्ये मी राहत नाही. मी आता ह्या मिथ्या असणाऱ्या, अनित्य असणाऱ्या, पारतंत्र्याला प्राप्त करून देणाऱ्या, अनेक दोषांनी युक्त असणाऱ्या अशा ह्या संसाररूपी गंधर्व नगरातून मी आता बाहेर निघालो. आतापर्यंत माझं जीवन कसं होतं, तर होतो उदकाची आरती रोहिणी पित. एखाद्या माणसाला तहान लागते, उदकाची आरती म्हणजे पाण्याची इच्छा निर्माण झाली, पाणी पिण्याची, आणि मग त्याच्यासाठी काय करता, रोहिणी पितं. पण पाणी जे व्यावहारिक पाणी आहे त्यांनीच तहान भागेल की नाही. परंतु हा काय म्हणायला लागला, मृगजळ आहे ना, त्या रोहिणी म्हणजे मृगजळ. मृगजळच मी आत्तापर्यंत, म्हणजे उखरभूमी आणि सूर्यकिरण यांच्या संबंधात दिसणारं जे मृगजळ आहे, जे म्हणजे जलाचा आभास आहे, तत्वतः त्याच्यामध्ये जल नाही असं असणारं जसं हरिण त्या मृगजळाच्या पाठीमागं लागतं आणि पाण्याची इच्छा असते म्हणूनच लागतं, परंतु त्याला पाणी मिळत नाही, उलट ते ऊर फुटून मरतं. काय, मृगजळा जैसे साचपण दिसे आणि खोटी याच्या आशे ऊर फोडी, अशी त्या हरणाची स्थिती होते. त्याचप्रमाणे माझी आत्तापर्यंत उदकाची आरती, जणू ज्या उदकाच्या इच्छेने जणू काही मी गंधर्व नगरामध्ये राहत होतो, तसंच या ठिकाणी उदकाच्या इच्छेने मी रोहिणीचं म्हणजे मृगजळ, रोहिणी नक्षत्रामध्ये असणारं मृगजळ त्याचंच मी प्राशन करीत होतो. अजून आता एकदा कळल्यानंतर कसं वाटतं, तर पूर्वजीवनाचा अर्जुन सांगतो, पूर्वजीवन कसं होतं आणि ज्ञानोत्तर एकदा तुझी कृपा झाल्यावर, एकदा आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर कसं जीवन होतं त्याविषयी सांगतो. ही प्रारंभिक अवस्थेत, पुढं काही नाही, पुढं बंध होता आणि आता मी मुक्त झालो ही भावना नाही. बंधक आलेपी बंधा भावा असंच वर्णन आहे. परंतु अर्जुन म्हणतो, जी किरळू तरी साप कापडाचे परी लहरी येत होती या साचे, वाया मरतया जीवाचे श्रेय त्वा घेतले. बोलायचं झालं ना, श्रीगुरू आणि शिष्य यांचा संवाद असा असला पाहिजे. त्यांच्या जीवन नाही तर 12 वर्षे भांडी घासले, आयुष्य जरी गेलं आणि हे शब्द जर त्याच्याकडून आले काय नाही, शब्द म्हणजे काय, असा अवमानच केला पाहिजे असं काही नाही त्याचा अर्थ. परंतु गुरुजी आज हे जे अर्जुन एवढं तरी म्हटलं पाहिजे का 11व्या अध्याय जो अर्जुन देवाला ज्या आपल्या कृपेचं वैभव सांगतो, तेच वैभव मला वाटतं की ह्या ओव्या वाचल्या तरी तुम्ही समजून घ्यावं, वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे, वाया मरतया जीवाचे श्रेय त्वा घेतले. तुकोबारायांचा एक अभंग आहे, आठवला तर पाहे असे सांगताना. तर ते म्हणतात, जी अहो परमात्मन किरडू तरी कापडाचे, म्हणजे किरडू म्हणजे किडूक म्हणजे साप, पण तो साप कशाचा आहे, कापडाचा साप आहे. आणि कापडाचा साप असला तरी लहरी येत होती या साचे, तरीसुद्धा त्या ठिकाणी साचे लहरी येत होत्या.
म्हणजे जे सर्प आहे तो आहे कापडाचा, परंतु त्या माणसाला जर कोणी म्हटलं सर्प चावला किंवा त्याचा पाय पडला आणि ते कापड हल्लं, तो म्हणतो सर्पाने दंश केला, लगेच त्याला लहरी यायला लागतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं. एकाने पाहिलं मित्राने की याच्या पाठीवर सर्प आहे, त्याने पटकन तो सर्प लोटून दिला, लांब टाकून दिला. तो म्हणला काय होतं रे? तो म्हणे काटा टोचला होता. काटा टोचला होता म्हणलं त्याला काही नाही, तो सगळं दैनंदिन करायला दैनंदिनी त्याची चालली. नंतर 6 महिन्यांनी त्याला सांगितलं, नाथ महाराजांनी दिला ना दृष्टांत, 6 महिन्यांनी सांगितलं त्यावेळेला काटा नव्हता तर तुला काय होता? सर्प चावला होता. असं सांगितल्याबरोबर त्याला लगेच लहरी येत होते. असाचे त्याला लगेच लहरी यायला, कारण हा जो प्रपंच आहे हा सगळा मनोकल्पित आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. हा जागृत प्रपंच देखील आपल्या जीवाच्या मायेचाच काय आहे? हा विस्तार आहे. आणि स्वप्नाचा प्रपंच जसा आहे तसाच हा जागृत प्रपंच असल्यामुळं त्याला खरोखर लहरी येत होत्या. मग आता काय झालं? आता ह्या लहरी येतील का त्याला? आता हा कापडाचा साप आहे असं जर कळलं तर त्याला लहरी येतील का? नाही. त्याला नंतर पुन्हा सांगितलं, त्याने का कीर्तनकार सांगतात माझ्या याच्यामध्ये पाल पडली भातामध्ये, हा चहा काय, आणि नंतर त्यांनी सांगितलं की ती पाल मी काढून टाकतो. पाल काढून टाकली पण पाल पडलीच नव्हती. पाल पडल्याचा काय झाला होता? भ्रम. म्हणून पाल काढण्याचा सुद्धा काय झाला? भ्रम आहे की नाही. पण हा संवादी भ्रम आहे, त्याच्या ठिकाणी पहिल्या भ्रमाची काही निवृत्ती करण्यासाठी आहे. तशाप्रमाणे ते म्हणतं की आता तुम्ही मला वाचवलं, पण वाचवलं म्हणजे कोणता? वाया मरतया जीवाचे श्रेयत्वा घेतले. वाया मरतया म्हणजे कारण नसताना जो मरणार होता, म्हणजे खरं मरलेला नव्हताच, मरण्याचं कारणच नाही, कारण तो अमरच आहे, तो मर्त्य भावाला कधी प्राप्तच होत नाही. जेव्हा तो समजतो की मला मृत्यू येतो तेव्हाही त्याला मृत्यू नाही, जेव्हा तो म्हणतो मी दुःखी आहे तेव्हाही दुःखी नाही, जेव्हा तो म्हणतो मी अज्ञानी तेव्हाही त्याला अज्ञान नाही. असं त्याचं स्वरूप सच्चिदानंद घन आहे. ज्यावेळेला म्हणतो द्वैतानी अज्ञानाने माझ्यावर प्रभाव केला तेव्हासुद्धा त्याच्या मूळ स्वरूपावर कोणत्याच प्रकारचा प्रभाव होत नाही, अशी स्थिती आहे. म्हणून अर्जुन ज्ञान झाल्यावर म्हणतो वाया मरतया, कारणा वाचून मरत होता. तुकाराम महाराज म्हणतात नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. या ठिकाणी काही कारण नसताना म्हणतात कारण नसताना दुःख करतात आणि मरणा वाचून मरतात. म्हणजे मरण नसताना स्वतःच मरणाची कल्पना करतात आणि आपल्या सुखरूपतेला विरोधी असं दुःख तत्वतः अस्तित्वात नसताना ते दुःख झालं आणि त्या दुःखाची कारणं पण उत्पन्न झाली. अशी कार्यकारण भाव सत्य मानून विनाकारण काय दुःखी होत राहतात. मग अर्जुनाला आता हे कळलं, अरे हे तर काय आहे, ज्या वेळेला मी दुःखी समजतो तेव्हाही दुःखाचा अभाव आहे, मी अज्ञान म्हणतो तेव्हा अज्ञानाचाही अभाव आहे, आणि मी मरतो म्हणतो तेव्हाही मरणाचा अभाव आहे. तुकोबारायांनी काय केलं? गुरुकृपा, ईश्वर कृपा, शास्त्रकृपा, अंतकरण कृपा, सगळ्या कृपा संपादन केल्या आणि एकदम ढेकर दिला. मरण माझे मरोनी गेले, मजक केले अमर, ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाच्या अगोदरच मी मरून गेलोय. म्हणजे याचा अर्थ मरण खोटं आहे, मरण माझ्या स्वरूपात कधी येऊच शकत नाही, देहादिकांच्या मरणाचा माझा काही संबंध नाही. आणि हे मरण कसं मरून जातं हे मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं. म्हणतात मरण काय, आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला तो सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तीही त्रिभुवने, काय सर्वात्मकपणे भोग झाला ना. अशा प्रकारची अनुभूती आहे. आणि तीच अनुभूती अर्जुन या ठिकाणी सांगतो वाया मरतया जीवाचे श्रेय तो घेतले. देवा तुम्ही मला आता जर तुम्ही माझ्या जीवनात आले म्हणून मी वाचलो, माझं कल्याण झालं, तर तू कोणतं कल्याण केलं? जो कधी मरत नाही, मरणाचा ज्याला भ्रम झाला होता तो भ्रम फक्त तू काढून टाकला आणि सगळं कर. म्हणजे तेव्हाही मी मरत नव्हतो, पण तू मरतो ना, तर मरण कसं असतं, कुठं असतं, कशामुळं येतं, कशामुळं जातं, मरण तुझं निवृत्त करतो. मोठ्या थाटामाटात तो आला, मी तुझी शरणागती केली, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम
प्रपन्नम असं म्हटलं, तुला कार्पण्य दोषोपहत स्वभावा, सगळे 2 हात तुला जोडले, मस्तक नम्र केलं, सर्वस्व तुला समर्पण केलं आणि तू काय केलं माझ्यासाठी, तर न मरणाऱ्या जीवाचं श्रेय म्हणजे तू लाटलं ऐक नाही का, मी तुझा उद्धार केला की नाही असं तू म्हणतो. सगळ्या जगाचं श्रेय जे आहे ते तू स्वतः घेतलेला आहे असं म्हटलं ऐक नाही. मग भगवंताला काय वाटलं असेल ऐक नाही. 9 अध्याय रणांगणामध्ये सांगून हा मला अपयश देत आहे, परंतु हे काय आहे, शिष्याद इच्छेत पराजयम. मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्या पुत्रांनी, आपल्या सद्गुणांनी जेव्हा पुत्र पित्यापेक्षा श्रेष्ठ होतो, तेव्हा त्या पुत्राच्यापासून होणारा जो पराजय तो त्या वडिलांचा खरा काय आहे, विजय आहे. तसं शिष्य जर आपल्याला श्रवणानंतर असा पर्वचा देईल तर हा श्रीगुरूंचा खरा काय आहे, विजय. पुत्राच्या विजये आणि पिता सुखावत जाये. आणि काही मी सर्वगुणी पुत्रे मी आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिरानी तरी ते शारंग पाणी फळा आली. या ठिकाणी भगवंताला अशा प्रकारचं अर्जुनाचा बोध हा काय झाला, त्यांना भावला ऐकी नाही. कारण पित्याची इच्छाच असते की माझ्यापेक्षा अधिक सद्गुणांनी ह्या पुत्रांनी मला जिंकावं. तसंच शिष्याचंही गुरुचंही तसंच नातं आहे. म्हणून म्हणतात वाया मरतया जीवाचे श्रेयत्वा घेतले. बिनाकारण भ्रमाने व्यर्थ मरणाऱ्या अशा जीवाचा तू काय केलं की त्याचा प्राण वाचवला ऐकी नाही, त्याला बंधातून मुक्त केलं, हे श्रेय तू घेतलं. ते निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबर निवर्त्यतव नाही मा निवर्तेव्य हा काही कैसा बैशे ठाई निवृत्ती नामाच्या अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, तेव्हा नावच निवृत्ती कोणी ठेवलं आहे की नाही. जर आम्हाला शिष्याच्या जीवनात निवृत्त करण्यासारखं अज्ञान कार्य असतं आणि ते जर तुम्ही निवृत्त केलं असतं तर मग तुम्हाला निवृत्ती असं म्हटलं असतं. किंवा तुमच्या ठिकाणी प्रवृत्ती होती आणि प्रवृत्तीच्या सापेक्ष जर तुम्ही काही निवृत्ती मार्गाचं अनुसरण केलं असतं, बरोबर ना, तर तुम्हाला निवृत्ती असं आम्ही म्हटलं असतं. पण प्रवृत्तीतव नाही मग हा नाही काय निवर्त्यत्व नाही मग निवर्तवी हा काय जर निवृत्त करण्यासारखं जर काही नाहीच आणि ते तुम्ही निवृत्त केलं, जे निवृत्त केलं ते मिथ्या पदार्थ हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी कधी द्वैत निर्माण करण्याचं त्याला सामर्थ्यच नव्हतं आणि ते करून वाया मरत या जीवाचे श्रेयत्वा घेतले असं म्हणतात. अर्जुन देवाला उदाहरण सांगतो. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुवाह घालील देखोनी आता ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. वास्तविक परमात्म्याला अर्जुनाने काही दृष्टांत सांगण्याची गरज आहे का काही ऐक नाही. पण अशी शंका घेऊ नये, असंच समाधान करावं, त्यांना गरज नसू द्या पण आम्हाला गरज होती म्हणून सांगितलं ऐक नाही. आपुले प्रतिबिंब नेणं, तुम्ही म्हणा का आम्हाला पण गरज नव्हती तर आम्हाला आनंदच आहे की नाही. आणखी अर्जुनाला नाही, कोणालाच गरज नाही आहे की नाही. दृष्टांताची गरज नाही, दृष्टांताची गरज नाही का सिद्धांत सांगण्याची पण गरज नाही, सिद्धांत पण सांगायची गरज नाही. ऐकायला बसले म्हणून सांगायला लागतं आहे की नाही. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुवाह घालील देखोनी आता ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. उदाहरण देतात. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह जो आहे तो एखाद्या विहिरीच्या काठावर गेला, थारोळ्यावर गेला आणि त्याने खाली डोकावून पाहिलं. विहीर पाण्याने भरलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याला काय दिसलं, आपलं प्रतिबिंब दिसलं. वास्तविक ते त्याचं वास्तव स्वरूप होतं का नाही, तो वरून पाहत होते त्याचं काय होतं, प्रतिबिंब होतं. पण त्या सिंहाला आपुले प्रतिबिंब नेणता आले का महाराज? कधी आले?
आत्ता आपुले प्रतिबिंब नेनता, आपलं प्रतिबिंब ज्याला ज्ञात नाही, माहीत नाही, असा असणारा जो सिंह उभा आहे, प्रतिबिंबाला पाहतो आहे, प्रतिबिंब म्हणजे तो नाही, पण याचं त्याला ज्ञान नाही, नेणता, त्याचं ज्ञान नसल्यामुळं असा सिंह काय करेल आता माहिती आहे का, हा आपला प्रतिस्पर्धी, त्यांनी सांगितलं तुझ्याकडं पाहू का, त्यांनी डरकाळी फोडली, तेच प्रतिध्वनी रूपाने पुन्हा डरकाळी आली, त्याने तोंड मोठं केलं, त्या ठिकाणी जबडा पसरला, त्या खालच्या सिंहाचा जबडा पसरला गेला. हे सगळं पाहिल्यावर हा सुद्धा आपला प्रतिस्पर्धी आहे, आता याचा नाश करायचा म्हणून सिंह कुवा घालील, तो सिंह काय करील, त्या कुवा म्हणजे त्या विहिरीमध्ये उडी टाकेल, आहे की नाही का. कोण आहेत तर प्रतिबिंब नेनता, प्रतिबिंब कळत नाही पण देखता, पण पाहतो आणि लगेच तत्काल त्याच्यामध्ये उडी टाकणार. हा उडी टाकणार तर समजा टाकला तर काय होईल माहिती आहे का, मरणारच आहे, विहिरीमध्ये तो काय होणार, मरणार आहे. परंतु त्या प्रतिस्पर्ध्याचा नाश करण्यासाठी विहिरीत उडी घालणार, परंतु एखाद्या दयाळू पुरुषाने जर त्याला आवरून धरलं, सिंहाला दयाळू करणारा पुरुष तर तसं पण ऐसा धरी जे, तर त्याला कोणीतरी त्याच्यापासून परावतं, हे तुझं प्रतिबिंब आहे, तू ह्याच्यात उडी घातल्यावर मरशील, ह्याच्यापासून तू आहे त्याच्यात महिमेत इथं तर राहा, पाहिजे तर त्या प्रतिबिंबाचा आनंद घे. मिथ्या पदार्थ या आपणच आपल्या स्वरूपाला पाहतो उपाधीच्या योगाने, ती उपाधी कल्पित आहे, कल्पित उपाधीमधलं प्रतिबिंबसुद्धा काय आहे, कल्पित आहे, आणि वास्तव तुझं स्वरूप जसं आहे तसंच आहे. तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे, असं तू पहा. तर ते म्हणतात उडी घालणार ऐसा धरीजे, तेवी अनंता राखिले माझे, त्याप्रमाणे अनंत असणाऱ्या ह्या परमात्मन तू माझं राखीजे, माझं रक्षण केलेलं आहे, व असं सांगतात. जसं एखाद्या दयाळू महापुरुषाने तो उडी घालणाऱ्या सिंहाला आवरून धरलं किंवा परावृत्त केलं, त्याप्रमाणे तू मलाही अशा प्रकारचा भ्रम झाला होता की देह आणि देह संबंधी पदार्थांमध्ये अहंता आणि ममता ठेवून अनादिकालापासून असणारं जे अज्ञान, त्याच्यातच मी काय करत होतो, उडी घालत होतो, त्याच्याशीच तादात्म्याभिमान धारण करून नाना प्रकारचं दुःख भोगत होतो. परंतु त्वा माते काढिले, तू मला त्याच्यापासून माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून दिलं. हे ब्रह्मच सत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि तू ब्रह्मरूप आहेस, अशा प्रकारचा मला तू आत्तापर्यंत बोध केला. आणि या ठिकाणी तुझ्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी येरवी भूतेना माझ्या ठाई, ना भूता माझी मी नाही, या खुना तू काही चुको नको, हे सर्वस्व आमुचे गुढ परिदाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदयी भोगी. असं तू वारंवार जसं भगवंताच्या 700 श्लोकात देव एकच बोलतात, ऐकी नाही, तसं ज्ञानेश्वर महाराज की ओव्याच्या रूपाने एकच बोलतात, असं तू वारंवार मला सांगून या ठिकाणी त्या भ्रमापासून, प्रतिबिंबालाच बिंब समजण्याचा, आपलं स्वरूप समजण्याचा जो भ्रम होता, त्या भ्रमापासून माते राखिले, माझं रक्षण केलं आणि मला निजवस्तू दाविली माझी मज. काय सद्गुरू नायके कृपा मज केली, सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निजवस्तू दाविली माझी मज. म्हणजे माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम काळा ज्ञानमुद्रा, दिधली प्रेम काळा ज्ञानमुद्रा, असं तू माझं केलं. ये रवी माझा इतरी येतुलेवरी, येथ निश्चय होता अवधारी, जे साताही सागरी एकत्र मिळजे, हे जगचे आघवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणे न घडावे, गोत्रजेशी मज. ये रवी तू माझ्या जीवनात आला नव्हतास तोपर्यंत, आतापर्यंत जन्मोजन्मी माझा इतुलेवरी निश्चय होता, इतक्यापर्यंत माझा निश्चय होता. काय निश्चय होता? अवधारी ऐक, माझा आत्तापर्यंत म्हणजे कोणत्या अज्ञान काळात, अज्ञान काळात माझा असा पक्का निश्चय झाला होता की हे जे आत्ताची 7ही सागरी एकत्र म्हणजे आत्ताच्या आत्ता 7ही सागरी, सप्तसागर
जर एकत्र मिळते, सप्तसागर एकवट होती. त्यांनी सांगितलं ना, निश्चयाचं स्वरूप असं आहे. माझा निश्चय, त्या भानुदास महाराजांचा निश्चय काय रे, सप्तसागर एकवट होती. जरी हे विरोणी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रलय पावती. परिमी तुझाची सांगा तिगा विठोबा, न करी आणि कांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. या ठिकाणी केवढा जरी प्रसंग आला, 7 सागर जरी एकवटून आले का, एवढंच नाही तर हे जगचे आघवे बुडावे, जरी वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजने न घडावे गोत्रजे शिमद. माझा आत्तापर्यंत असा निश्चय होता, हे आघवे जगची बुडावे, म्हणजे सगळं जग बुडून गेलं तरी चालेल, वरी आकाशही तुटून पडावे. हे सगळं हे पृथ्वीला कढईसारखं असणारं ह्या ब्रह्मांडाचं आवरण, ज्याच्या आवरणामध्ये राहतं असा आकाश, ते आकाश तुटून जरी खाली पडलं, हे सगळं जग बुडून गेलं तरीसुद्धा मज गोत्रजेशी झुंजणे न घडावे. मला ह्या माझ्या गोत्रजांबरोबर, माझ्या बांधवांबरोबर, कौरवांबरोबर युद्ध करणार नाही, करू नये, असा माझा पूर्णपणे निश्चय होता. हा निश्चयाचं काय स्वरूप आहे सांगतात. आयसिया अहंकाराची आवाढी, मिया अग्रह जळी दिदली होती बुडी, चांगची तू जवळा एरवी काढी, कवण माते पुंडली कवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.